चला मग करायचं स्टार्ट आता. येस, येतोय आवाज. येस 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 मॅम, येस. ओके. चला, आज आपण भौमितिक रचना पूर्ण करा हे शिकणार आहोत. आज आपण बुद्धिमत्ता शिकणार आहोत. रिझनिंग, रिझनिंग चॅप्टर शिकणार आहोत. ओके, रिझनिंगचा चॅप्टर शिकणार आहोत. चला, कोण वाचेल स्क्रीनवरचं? स्क्रीनवरचं कोण वाचन करेल? हो, चॅट बॉक्स सेटिंग चेंज केली. मेसेजेस फक्त मलाच दिसतील आज. येस. चला, स्पृहाला अनम्यूट केले. स्पृहा, स्पृहा माईक ऑन करायचा आहे. येस मॅम. गुड इव्हनिंग स्पृहा. गुड इव्हिनिंग मॅम. स्क्रीनवर जे दिसते ना ते वाचन करायचे. सूचना: या प्रश्न प्रकारात एक एक प्रश्नाकृती दिलेले असते. प्रश्नाकृतीत चौरस, त्रिकोण व वर्तुळाचा भाग तुकडा दाखवलेला असतो. या भागाशी उत्तर कृतीत एक भाग जोडून चौरस, त्रिकोण किंवा वर्तुळ पूर्ण होऊ शकतो. उत्तर कृतीतला भाग त्यातही अंशात फिरवून तिरके, आडवे, उभे दाखवलेले असतात. प्रश्न कृतीच्या तुकड्याची कडा लक्षपूर्वक पहा. यांच्या रेघांनी बनलेल्या रचनासारख्या रचना उत्तर कृतीत शोधा किंवा प्रश्नकृतीत तुकड्याच्या रेघ पेन्सिलने वाढवून चौरस, त्रिकोण किंवा वर्तुळ पूर्ण करा. हा तयार झालेल्या चौरसाचा, त्रिकोणाचा किंवा वर्तुळाचा दुसरा तुकडा कोणत्या उत्तर कृतीशी जुळतो ते लक्षपूर्वक पहा. व्हेरी गुड, व्हेरी गुड स्पृहा, छान वाचन आहे. ओके. आवाज येत नाही का माझा? आता आवाज येतोय? हा, आता आवाज येतोय? ठीक आहे. ओके. चला,
तर या आकृतीमध्ये आपल्याला तीनच आकृत्या शोधायच्या आहेत. कोणत्या कोणत्या? त्रिकोण, वर्तुळ आणि चौरस. ट्रायंगल, स्क्वेअर आणि ट्रायंगल, सर्कल आणि स्क्वेअर. ठीक आहे. एखादी आकृती दिलेली असते तुम्हाला इथं, ती आकृती इनकम्प्लीट असते आणि त्या 4 पर्यायांचा वापर करून तुम्हाला ती आकृती कंप्लीट करायचे आणि ते 4 पर्यायांपैकी एक पर्याय तुम्हाला शोधायचे. क्लिअर आहे सर्वांना? डायग्राम इनकम्प्लीट दिलेली असते, ती डायग्राम तुम्हाला कंप्लीट करायची. ओके, चला आता पुढे जाऊया आपण. बघा, इथं कन्सेप्ट समजून घ्यायची आपल्याला आणि त्यानंतर मग प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. बघा, इथं दिलेलं आहे तुम्हाला ही डायग्राम. ओके, इंग्लिश आणि मराठी दोन्ही माध्यमला हे समजणार आहे. ही डायग्राम दिलेली आहे. ओके, आता अशी प्रश्न आकृती दिलेली असेल तर पुढील प्रमाणे तुटक रेषांनी चौरस पूर्ण करा. मग आता आपल्याला तीनच डायग्राम शोधायचे आहेत. कोणत्या कोणत्या? एक तर ट्रायंगल, वर्तुळ, सर्कल, नाहीतर मग हा चौरस किंवा स्क्वेअर. ओके, तर मग आता इथं काय तयार होईल? चौरस तयार होईल, बरोबर. मग तो चौरस आपल्याला असा तुटक रेषांनी तयार करायचा आहे. तुटक रेषांनी तयार करायचे. ओके, आणि येथे तुटक रेषांनी दाखवलेला भाग कोणत्या एका उत्तर आकृतीशी जुळतो हे शोधल्यास उत्तर सहजपणे मिळते. जसं जसं प्रश्न तुम्ही सोडवाल तसं तसं तुम्हाला ते लक्षात येणार आहे. आता इथं दिलेलं आहे बघा, हा इथं दिलेलं आहे त्या आकृतीची कडा आपल्याला पाहायचंय. ही आकृती अपूर्ण आहे बघा, ही आकृती इनकम्प्लीट आहे, अपूर्ण आहे. हिला आपल्याला पूर्ण करायचंय, हिला आपल्याला पूर्ण करायचंय. तर ह्या आकृतीची सगळ्यात आधी बघा कडा, कडा म्हणजे ही बघा, ही कडा आहे आकृतीची. ही कडा तुम्हाला जे 4 पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायांमध्ये जिथं तुम्हाला ही कडा दिसते, जिथं तुम्हाला ही कडा दिसते तो पर्याय योग्य असतो. अपूर्ण प्रश्न आकृतीची ही कडा आणि कोणत्याही एका उत्तर आकृतीची कडा जर तंतोतंत जुळले यावरून उत्तर मिळण्यास मदत होते. म्हणजे हा पॉइंट सर्वांनी लिहून घ्या. ही जी आकृती आहे, ही जी डायग्राम आहे, हिचा जो लास्ट पार्ट आहे, ही जी कडा आहे, ही पर्यायांमध्ये ज्या पण आकृतीमध्ये जुळते, ज्या पण आकृतीमध्ये मॅच होते, ज्याही आकृतीशी मॅच होते ते तुमचं उत्तर असणार आहे. बरोबर प्रज्ञेश मरकड? कॅमेरा ऑन करा. ओवी, अवघड काहीच नाही, खूप सोपा आहे आजचा धडा, पण तुम्हाला निरीक्षण करायचंय. निरीक्षण करून लक्ष द्यायचं. उत्कर्ष पांचाळ, उत्कर्ष तू बस मध्ये आहे का काय? ओके, चला बघा, खूप असे विद्यार्थी आहेत जे एकही दिवस क्लास मिस करत नाहीत. आज तो कुठेतरी बाहेर दिसतोय तरी पण त्याने क्लास अटेंड केलाय. व्हेरी गुड. तुम्हाला एकच पॉइंट लक्षात ठेवायचा आज. तो काय लक्षात ठेवायचा आहे? ही जी साइडची लाईन आहे ही फक्त मॅच करायची आहे. तुम्हाला फक्त निरीक्षण करायचंय. आज UKG ची मुलं सुद्धा अभ्यास करू शकतील, एवढा सोपा आजचा धडा आहे. अवंती गुंड, बरोबर. इरा पाटील, सगळ्यांनी हे लिहून घ्या. अपूर्ण प्रश्न आकृतीची ही कडा आणि कोणत्याही एका उत्तर आकृतीची कडा तंतोतंत जुळते यावरून ही उत्तर आकृती मिळण्यास मदत होते. म्हणजे ही जी कडा आहे ही मॅच करायची आहे तुम्हाला. जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला मॅच करायचं, जिथं मॅच होतंय ते तुमचं उत्तर करेक्ट असणार आहे. येते लक्षात सर्वांच्या? नाही येत?
ठीक आहे. चला, समजलंय? या स्क्रीनवरच समजलं असेल तर आपण पुढे जाऊया. येस टाईप करा एकदा चॅट बॉक्स मध्ये. समजला असेल तर एकदा येस टाईप करा, आपण पुढे जाऊया. जसं जसं तुम्ही प्रश्न सोडवाल श्रीषा सूर्यवंशी, तसं तसं समजत जाईल. ओके. सोहम, सुकेशनी, ओके. चला आता स्क्रीन चेंज करते मी. हे नमुना प्रश्न आहेत. बघा, आधी आपण प्रश्न कसे विचारतात हे समजून घेऊया. प्रश्न कसे विचारतात हे समजून घेऊया. बघा, पुढील प्रत्येक प्रश्न आकृतीत चौरस, त्रिकोण किंवा वर्तुळाचा एक भाग दिलेला आहे आणि दुसरा भाग, एक भाग तुम्हाला असा दिलेला असतो बघा, काहीतरी असं दिलेलं असतं, आणि दुसरा भाग ए बी सी डी या उजव्या बाजूच्या उत्तर आकृतीमध्ये दिलेला आहे. ओके. ठीक आहे. बघा, इथे या उत्तर आकृत्यांमधून ती आकृती शोधा. शोधा येते, शोधा. ओके. यामुळे प्रश्न आकृतीचा चौरस, त्रिकोण किंवा वर्तुळ पूर्ण होईल. या उत्तर आकृतीचे वर्णाक्षरे आहेत. म्हणजे समजा एक आकृती दिलेली असते तुम्हाला इथं, आणि इथे 4 पर्याय दिलेले असतात. 1, 2, 3 आणि 4. ए, बी, सी आणि डी हे 4 ऑप्शन तुम्हाला इथे दिलेले असतात. आणि इथे जी आकृती असते ती इनकम्प्लीट असते. ती आकृती इथं अर्धवट दिलेली असते. ती आकृती इथं इनकम्प्लीट असते आणि तुम्हाला ह्या 4 पर्यायातून एक पर्याय इथं जोडायचा आहे. एक पर्याय इथं जोडायचा आहे. सपोज हे काहीतरी असं आहे आणि हे काहीतरी असं 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 आहे. मग इथं आपल्याला हा ट्रायंगल कंप्लीट करण्यासाठी कुठलं उत्तर येईल सांगा बरं. लटुरे, काय उत्तर येईल? झोपून क्लास करतो का लटुरे? काय उत्तर येईल बाळा? सांगा. जिज्ञा गोरडे, दरेकर, इंगवले, काय उत्तर येईल मला सांगा. ही आपल्याला एक आकृती इनकम्प्लीट आहे ट्रायंगलची, ती आपल्याला कंप्लीट करायचंय आणि 4 पर्याय तुमच्या समोर दिले आहेत. व्हेरी गुड. बऱ्याच जणांना कळतंय. पार्थ, सुष्मित चितळे, रिअलमी, तुमचे नाव टाका तिथे सगळे मोबाईलचे. ओप्पो, रिअलमी, नोकिया असे नाव असतात. उदयराज भारासकर, व्हेरी गुड. बरोबर आहे. काय उत्तर येईल मग? पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार आहे. बरोबर. पर्याय क्रमांक 1 उत्तर येते. बरोबर, कारण ही आकृती आपल्याला कंप्लीट करण्यासाठी कसं सोडवायचं. बरोबर. आता आणखी आपण पुढे जाऊया म्हणजे तुम्हाला आणखी समजेल. पुढे जाऊया म्हणजे अजून समजेल तुम्हाला. चला, हा प्रश्न दिलाय, हा सोडवा. हा प्रश्न दिलाय, हा प्रश्न सोडवा. चला, याचं उत्तर द्या. देवीदास, कॅमेरा ऑन करा. चला, नैतिक आत्रमला अनम्यूट केलंय. नैतिक, आवाज येतोय? नैतिक, माईक ऑन कर. तुला अनम्यूटचं नोटिफिकेशन आलं असेल बघ नैतिक. हा, आवाज येतोय का नैतिक? हा. आवाज येतोय का नैतिक? येस मॅम. हा, झालं का आज माईक ऑन? येस मॅम. उत्तर सांग बरं या प्रश्नाचं. कोणते मॅम? स्क्रीनवर तुला प्रश्न दिसत नाही का? दिसतोय.
हा, याचं उत्तर काय येईल? आपल्याला बघ, ही आकृती अपूर्ण आकृती दिलेली आहे. ही जी आकृती आहे ना, ही अपूर्ण दिली आहे. मग हिला पूर्ण करण्यासाठी आपल्याला या 4 पर्यायांमधून कोणती आकृती जोडावी लागेल? नैतिक, ही बघ, ही आकृती दिली आहे. ही आकृती हा. आपल्याला पूर्ण करण्यासाठी या 4 आकृत्यांपैकी कोणती आकृती आपल्याला इथं जोडावी लागेल, म्हणजे ही आकृती पूर्ण होईल? डी. अ डी नंबरची मॅम. डी नंबर नाही येणार. बघा आता सोडवायचं कसं मी समजून सांगते. लक्ष द्या सर्वांनी. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचंय? ही आकृतीची कडा बघायची. कडा तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे. इथं तुम्हाला या आकृतीची कडा बघा. सगळ्यात आधी ही कडा आहे. ही कडा आहे. मग ही कडा कुठे दिसते तुम्हाला? ए मध्ये दिसते का? नाही. बी मध्ये दिसते का? नाही. सी मध्ये दिसते का? सी मध्ये दिसते का? बघा, हे बघा, ही कडा आहे. ही बरोबर हा. दिसते की? सी मध्ये दिसते की? मग सी उत्तर बरोबर आहे. डी मध्ये पण नाही दिसत. आणि आपल्याला ही आकृती पूर्ण करण्यासाठी, असा त्रिकोण पूर्ण करण्यासाठी खाली एक लाईन द्यावी लागेल. आणि तिची बरोबर कडा कुठं मॅच होतीये? पर्याय क्रमांक सी मध्ये. समजलं का नैतिक? हो. चला आता सांग मम्मीला माईक ऑन केला होता म्हणून. ओके, आता पुढे जाऊया आपण. समजले सर्वांना? खूप सोपा आहे. खूप छान धडा आहे. लक्ष देऊन सर्वांनी सोडवायचं. फक्त तुम्हाला काय करायचं? निरीक्षण करायचं. निरीक्षण. येस. हो. हो. माझं उत्तर बरोबर आहे. हो, बरोबर आहे. परी, बरोबर आहे तुझं उत्तर. मनस्वी जाधव, सई दरेकर, बरोबर आहे. चला पुढे जाऊया आता. तुम्हाला एक प्रश्न समजला ना, बाकीचे पुढचे सगळे तुम्ही सोडवाल. फक्त तुम्हाला निरीक्षण करायचं. कडा कोणती मॅच होती ती बघा. कोणती कडा मॅच होते ती बघा. आता घ्यायचा मग पुढचा प्रश्न. हा, प्रश्न क्रमांक 2. याचं उत्तर द्या. चला, याचं उत्तर द्या. चॅट बॉक्स मध्ये काय उत्तर येते? निरीक्षण करायचं. निरीक्षण. आणि कडा बघा कोणत्या मॅच होत आहेत, त्या कडा बघा. कोणत्या मॅच होत आहेत त्या? बरोबर, प्रॉपर. बघा इथं आपण समजून घेऊया. हे बरोबर अशा कडा आहेत. बरोबर, हे कुठं मॅच होते म्हणजे आपल्याला बघा आता ही कडा मॅच करत करत आपल्याला आकृती पण पूर्ण करायची. बरोबर, मग ही आकृती जर आपण पूर्ण केली तर ही आकृती अशी पूर्ण होती. बरोबर, मग ही आकृती तुम्हाला दिसते कुठं? पर्याय क्रमांक ए मध्ये दिसते. पर्याय क्रमांक ए मध्ये दिसते बघा. बी मध्ये दिसते का? नाही. सी मध्ये दिसते का? नाही. डी मध्ये पण नाही दिसत. पर्याय क्रमांक ए याचं उत्तर येणार आहे. ओके, चला पुढील प्रश्न घेऊया आपण आता. चला हा प्रश्न सोडवा. प्रश्न क्रमांक 3.
कडा तर मॅच करायचेच आहेत. कडा मॅच करत करत आपल्याला ते डायग्राम पण कम्प्लीट करायचे. म्हणजे तिथं काय होतंय, त्रिकोण तयार होतोय, ट्रायंगल तयार होतोय का, वर्तुळ तयार होतोय का, चौरस तयार होतोय, हे बघा. काय कोणती आकृती इथं तयार होते ते बघायचे आणि कडा पण मॅच करायच्यात. प्रॉपर कडा कुठं मॅच होत आहेत ते पण बघायचे. आणि सगळ्यांनी कॅमेरा ऑन करून बसायचे. देवीदास सरकटे, अरुंधती इंगावले, अन्वय पवार, भूमी. सोडवताय नाही सोडवताय कसं समजणार? परी परी, पार्थ, प्रथमेश झोरे, राखी. चला इकडे कोण आहे? विवो V224. याचं उत्तर द्या चॅट बॉक्स मध्ये. ओके, काही जण डी म्हणतायत, काही जण बी म्हणतायत, काही जण ए म्हणतायत. सुष्मित, कॅमेरा ऑन चालू होत नाही का? बरं ठीक आहे. भूमिका भुसारे, आरोही. ओके, चला बघूया आपण बी उत्तर. मिस आवाज येत नाही, थोडं रेंज मध्ये बसा. बरोबर आहे. ओके, चला आता बघूया आपण काय बरोबर आहे आणि काय चुकलंय ते एकदा चेक करूया. ठीक आहे, बघा. आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं? कडा मॅच करायचे. मग ही कडा कुठं मॅच होते आपण ते बघूया आधी. कुठं मॅच होते ही कडा? आणि ही आकृती पण आपल्याला पूर्ण करायचंय ना. आपल्याला ही आकृती पण पूर्ण करायची, असा हा ट्रायंगल पण पूर्ण करायचा आपल्याला. बघा ही प्रॉपर आकृती कुठे दिसते तुम्हाला? ए मध्ये दिसते का? नाही. बी मध्ये दिसते का? नाही. सी मध्ये आहे का? हे नाही. डी हे बरोबर आहे. डी हे याचं उत्तर बरोबर आहे. तुम्हाला ते डायग्राम पण काढायची हाताने, डायग्राम पण ड्रॉ करायची आहे आणि कडा पण मॅच करायचे. बरोबर, आपण जर ह्या कडा मॅच केल्या, बघा ही जर कडा आपण मॅच केली, ही कडा तर कुठे मॅच होते? इथंच मॅच होते ना, डी मध्येच मॅच होते ना. ही प्रॉपर कडा आकृतीची इथं होईल का? नाही. इथं खूप लांब दिले, इथं तर होणारच नाही आणि इथं पण नाही. दोन पर्याय तुम्हाला हे फक्त कन्फ्युज करण्यासाठी दिलेले असतात आणि राहतात फक्त दोन पर्यायामध्येच आपल्याला उत्तर शोधायचे असतात. या बी मध्ये आणि सी मध्ये हे फक्त तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी पर्याय दिलेले आहेत. ओके, ए आणि डी पैकीच उत्तर असणार आहे, तर डी हे बरोबर आहे. फक्त तुम्हाला निरीक्षण करून उत्तर काढायचे, फक्त निरीक्षण करून उत्तर काढायचे. राजवीर शेगार अभ्यास करतोय का? नैतिक आत्रम, कृष्णा हिंगे. चला आता पुढे जाऊया. चला प्रश्न क्रमांक 4चं उत्तर द्या. प्रश्न क्रमांक 4 बघा येते का सोडवता? आर्यन रणपिसे, राजवीर शेगार. नंतर जेवण कर, आधी क्लास कर. प्रश्न सोडव. स्वाती दावलेकर, समजते का बाळा? विवो V2443 नाव टाका तिथे. सोहम घोगरे, हे कोण आहे? सिद्ध बर्गे, सिद्ध. चला काय उत्तर येईल याचं? बघा, पहिल्यात सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय? आपला पहिला नियम आहे, आपल्याला कडा मॅच करायचे. कडा हे कुठे मॅच होते बघा.
आणि आपल्याला आकृती पण पूर्ण करायचे. ही बरोबर आकृती पण आपल्याला अशी पूर्ण करायचे. हे प्रॉपर कुठे दिसते हो तुम्हाला? कुठे दिसतंय? सी मध्ये दिसते का? सी मध्ये बरोबर. म्हणून याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक सी. बी पण नाही येणार, ए पण नाही येणार आणि डी पण नाही येणार. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्लिअर आहे सर्वांना? शौर्य भामरे बरं समजते का शौर्य? येस. फक्त येस म्हणा, तुम्ही दिसताय मला, फक्त बोलू नाही शकत. कारण मग आपण माईक जर ऑन केले तर सगळ्यांचा आवाज येईल ना. अन्वी पाटील, उद्या क्लास नाही, पण उद्या सरांची मीटिंग होणार आहे, पॅरेंट्स मीटिंग होणार आहे. त्यामुळे सर्व पालकांना विनंती आहे की उद्या पॅरेंट्स मीटिंग जॉईन करा. येस. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 5. आज कुणालाच डाऊट नसतील, फक्त निरीक्षण करून तुम्हाला आन्सर द्यायचा आहे. ऑब्झर्वेशन करायचं, ऑब्झर्वेशन. चला श्रावणी उत्तर दे बाळा, काय येईल याचा प्रश्न क्रमांक 5? चला बऱ्याच जणांची उत्तर आलेत. विराज नागरगोजे उत्तर द्यायचे चॅट बॉक्स मध्ये. कुणाला दिन नाही दिसत? श्रेया बर्डे एकदा मीटिंग लिव्ह करून परत जॉईन करा, दिसेल मग. लिव्ह करून परत जॉईन करा. काही जण बी म्हणतायत, काही जण डी म्हणतायत. डी बरोबर आहे म्हणतायत काही जण. ठीक आहे चला, डी ज्यांचं आलंय त्यांचं बरोबर आहे. आपल्याला काय करायचंय? सगळ्यात आधी कडा मॅच करायचे आणि आकृती पूर्ण करायची. कडा पण मॅच करायचं आणि आकृती पण पूर्ण करायचं. बघा ह्या जर आपण कडा मॅच केल्या तर ह्या कडा कुठे दिसत आहेत? आणि आपल्याला इथं वर्तुळ पूर्ण करायचंय. वर्तुळ, अर्धवर्तुळ इथं पूर्ण होईल. बरोबर. बघा हे कुठे मॅच होते? बरोबर ए मध्ये होते का? नाही. बी मध्ये होते का? नाही. सी मध्ये होते का? नाही. बरोबर डी मध्ये होते. त्यामुळे याचं उत्तर येते पर्याय क्रमांक डी. समजतंय? फक्त आकृतींचं निरीक्षण करायचं आणि उत्तर द्यायचंय. आरो बंगले, वहीन पेन तर दिसत नाही हातात तुझ्या. चला पुढे जायचं मग आता. चला प्रश्न क्रमांक 6. आरोही आणि रुद्रा गोसावी, कॅमेरा ऑन करा. किती वेळा सांगायचं? येस. हा एक मिनिट हा. चला आदेश त्रिभुवन,
चला, परितेश पगार. परितेशला अनम्यूट केले. परितेश, आवाज येतोय? यस मॅम. काय उत्तर येईल परितेश याचं? बी वाला. बी वालं? हो. बरं, कसं आलं मला सांगता येईल का तुला? हो, ते एक स्पेस मग ते कलर येतं ना. मग ते त्याच्यानंतर एक स्पेस मग ते हे बरं, ठीक आहे, ठीक आहे. आवाज तुझा क्लिअर येत नाही, पण बी वालं बरोबर आहे. बघ, यस. हा कसं आलं? आपल्याला काय करायचं? सगळ्यात आधी कडा कडा हे करायचं. याची काय करायचंय? कडा आपल्याला मॅच करायचं, बरोबर? तर हे कडा आहे. मग आपण वर्तुळ तयार करणार. वर्तुळ तयार करण्यानंतर हा रिकामा आहे. मग हा इथं भरलेला असावा लागणार. परत हा रिकामा आणि इथं काहीतरी असा भरलेला भरलेलं असतं. रेखांकित असायला पाहिजे, भरलेला असला पाहिजे, बरोबर? म्हणून उत्तर बी येतं. व्हेरी गुड. हुशार आहे ना यस तू. मॅम. यस. समजते का? समजते हो शिकवलेला? मिस. हो. यस. यस. हो. यस. एक मिनिट हा. पुढील प्रश्न घेऊया. एकच मिनिट वेट करा. चला चला, प्रश्न क्रमांक 7चं उत्तर द्या सर्वांनी. प्रश्न क्रमांक 7चं उत्तर द्या. चला, याचं काय उत्तर येईल? कोण सांगेल? बघा, सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय? कडा मॅच करायचे, बरोबर? ये, आणि आपल्याला इथं काय कम्प्लीट करावं लागेल? त्रिकोण कम्प्लीट करावा लागेल, बरोबर? हे अशा पद्धतीने त्रिकोण कम्प्लीट करावं लागेल. आणि ही लाईन अशी आहे म्हणल्यानंतर आपल्याला ही लाईन अशी द्यावी लागणार आणि इथं रेखांकित भाग येईल, बरोबर? मग काय उत्तर येईल? पर्याय क्रमांक डी उत्तर येईल का याचं? बरोबर, पर्याय क्रमांक डी उत्तर येईल. आकृती तुम्हाला स्वतः हाताने तयार करायचे आणि बरोबर त्याच्या कडा मॅच करायचे. साई उन्हावणे. चला, व्हेरी गुड. सेजल शिंदे समजतंय? गजभिये समजतंय का? चला पुढे जाऊया आता. प्रश्न क्रमांक 8 घेऊया. याचं उत्तर द्या. सगळ्यात आधी तुम्हाला कडा मॅच करायचे, त्यानंतर आकृती स्वतः हाताने ड्रॉइंग करा, म्हणजे बरोबर उत्तर चुकणारच नाही. आधी कडा मॅच करा आणि आकृती तयार करा. 3च आकृत्या तयार करायच्या तुम्हाला. एक तर त्रिकोण, नाहीतर मग वर्तुळ, आणि नाहीतर मग चौरस. स्क्वेअर, ट्रायंगल अँड सर्कल या 3 डायग्राम शिवाय दुसरी कोणतीच डायग्राम नाही. ऑब्झर्वेशन करायचं आणि सोडवायचंय. मग त्रिकोण हा कधी असा आडवा तिडवा पण येऊ शकतो, सर्कल असाच येणार, कधी हाफ सर्कल पण येऊ शकतो, बरोबर? चला सोडवा.
ऑब्झर्वेशन करा आणि उत्तर द्या. प्रत्येकाचा माईक अनम्यूट करणं शक्य नाही. अनम्यूट करत बसलं तर आपलं शिकवायचं राहील बाजूला. जीत भिंगरे बरोबर आहे. काही जण बी उत्तर देत आहेत, काही जण सी उत्तर देत आहेत, काही जण ए म्हणत आहेत. बघूया आपण. पार्थ पाटील बरोबर. वैदेही खरात व्हेरी गुड. स्पृहा. सई दरेकर. अचल गायकवाड. चला बघूया आपण आता याचं उत्तर काय येतंय ते. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, महत्वाचा पॉइंट, कडा मॅच करायच्या आहेत या, बरोबर. आणि आपल्याला ही डायग्राम पूर्ण करायची. मग आता इथे डायग्राम कोणती तयार होईल, कोणती डायग्राम तयार होईल, इथं तर त्रिकोण तयार होईल, बरोबर. त्रिकोण तयार होईल. मग कुठलं उत्तर येईल आता. बी आणि सी तर नाही येणार. काही जण ए म्हणतायत आणि काही जण डी म्हणतायत. बघा चला उत्तर आली. आपण व्यवस्थित एकदा परत डायग्राम काढूया. सातवा प्रश्न. एक मिनिट. हा, सातव्याचं ए उत्तर येईल. सातव्याचं उत्तर ए येईल. सातव्याचं ए येईल कारण इथं आपण हे असं केल्यानंतर हे, एक मिनिट, हे बरोबर इतर रेखांकित भागील आणि ही जी लाईन अशी आहे ती आपल्याला इथं अशी द्यावी लागणार. डी नाही येणार, ए उत्तर येईल सातव्याचं. ओके. चला आता आठवा बघूया आपण. आठवा प्रश्न. आता आठव्या प्रश्नामध्ये उत्तर ए येईल का, आपण प्रॉपर अशी डायग्राम इथं काढूया. आपल्याला त्रिकोण तयार करायचंय, बरोबर. आणि इथं असं होतंय, बरोबर. मग आपलं ए उत्तर पण नाही येणार, सी उत्तर पण नाही येणार आणि डी पण नाही येणार. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी येईल. आपण जर प्रॉपर ट्रायंगल तयार केला ना, हे असा ट्रायंगल तयार होणार आहे. थोडक्यात हे असा ट्रायंगल तयार होणार आहे. आणि इथं असा आणि असा तयार होईल, म्हणून बी उत्तर येईल. बी. ए येणार नाही. ठीक आहे. श्रीराज गिरे, समजतंय. ओके. चला आता पुढे जाऊया. चला 9 नंबरचा प्रश्न. 9 नंबरचा प्रश्न सोडवा. थोडं ऑब्झर्वेशन करा. आकृती पूर्ण करायचंय तुम्हाला. बघा ही प्रश्न आकृती आहे. हा तुकडा तुम्हाला कुठं बसवायचा आहे म्हणजे इकडची आकृती पूर्ण होईल. हा तुकडा कुठं बसवावा लागेल म्हणजे इकडची आकृती पूर्ण होईल. बघा बरं. सी म्हणतात काही जण उत्तर. बी.
सी सी, परी म्हणते सी, हर्षद म्हणतोय सी, पिंगे म्हणतोय सी, तेजल म्हणतोय सी, एन, भूमिका भुसारे म्हणते डी. ओके ओके, चला बघूया आपण काय खरंच याचं उत्तर सी येतंय का बी येते. चला बघा, ही आकृती आपण जर इथं बसवली तर इथं बसेल का? नाही बसणार. ई बी मध्ये तर नाही बसणार. आणि सी मध्ये जर बसवली, सी मध्ये पण नाही बसणार. ही आकृती बसेल इथं, म्हणजे हे अशा पद्धतीने. या कडा अशा मॅच होतील, बरोबर, अशा पद्धतीने. ओके, त्यामुळे डी, एक मिनिट थांबा, परत एकदा घेऊया हा प्रश्न. ही कडा मॅच होते ही, म्हणजे इथली ही कडा. ओके, आणि हा जर ट्रायंगल आपल्याला पूर्ण करायचा असेल तर ह्या असा होते, बरोबर. म्हणून सी उत्तर येईल, डी नाही येणार. सी उत्तर येईल, सी याच. ओके, चला आता पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 10 घेऊया. चला हा प्रश्न सोडवा, हा प्रश्न सोडवा. चला, बऱ्याच जणांचं उत्तर आलंय येतं, डी उत्तर येईल म्हणतात बरेच जण. आपण चेक करूया आता. बघा, सगळ्यात आधी आपल्याला कडा मॅच करायचे आणि आकृती पूर्ण करायचे, बरोबर. या बरोबर कडा इथं, हे कुठं होते बघा, डी मध्ये होते का? आकृती जर आपण पूर्ण केली, डी येतंय का ए येते? हे आपल्याला असं आयत पूर्ण करायचंय. चला आता बी आणि सी तर नाही येणार. आता उत्तर ए येते का डी येते एकदा बघा. निखिल पाठक, उत्तर ए येते का डी येते एकदा चेक करा.
डीच येईल. ओके, कारण बघा इथं जो हा गोल आहे हा छोटा आहे एकदम. ओके, आणि डी मध्ये हा मोठा गोल आहे, मोठा अर्धवर्तुळ आहे, मोठा सर्कल आहे हा इथे छोटा हाफ सर्कल. ओके, त्यामुळे ए नाही येणार, उत्तर डी येईल. समजतंय सर्वांना? चला पुढे जाऊया आता. हा प्रश्न सोडवा, चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. हा प्रश्न सोडवा आणि चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या सर्वांनी. काय येईल? हा ट्रायंगल घ्यायचा आहे तुम्हाला, हा ट्रायंगल घ्यायचा आहे आणि इथं कुठेतरी मॅच करायचे म्हणजे आकृती पूर्ण होईल. इथं आकृतीचा तुकडा दिलेला आहे बघा, एक पार्ट दिलेला आहे डायग्रामचा. ओके, V2443 यांचे बरेच उत्तर बरोबर येत आहेत. व्हेरी गुड. काय उत्तर येईल प्रश्न क्रमांक 11च? परी म्हणते बी, पार्थ म्हणतोय बी, आणखी मोटोरोला, नुसते मोबाईलचे नाव टाकलेत. राहुल जाधव म्हणतोय बी, श्रेया गुजर, मम्मीचं तरी नाव असतं, नाहीतर पप्पाचं तरी नाव असतं, नाहीतर मोबाईलचं तरी नाव असतं. जरा झूम मध्ये जाऊन विद्यार्थ्याचं नाव टाका. आदेश त्रिभुवन, रुद्र राऊत. ओके, काही जण बी म्हणतायत आणि काही जण डी म्हणतायत. आता बघूया आपण. बघा, हा त्रिकोण आहे, याला जर आपण रोटेट केलं आणि त्याला प्रॉपर जर आपण इथं बसवलं ना, रोटेट करून हे अशा पद्धतीने, तर तो इथे बसेल आणि इथं चौरस तयार होईल असा. हे तर येणारच नाही. सी तर कन्फ्युज करण्यासाठी टाकले आणि ए पण कन्फ्युज करण्यासाठी टाकले. डी पण नाही येणार, पर्याय क्रमांक बी उत्तर येईल. ओके, चलो. अवंती गुंड, अचल गायकवाड. चला घेऊया आता पुढील प्रश्न. चला हा प्रश्न सोडवा आणि उत्तर द्या फास्ट. भाविका तळेकर, याचं समजतंय का? उत्तर येते भाविका? माईक नाही, आवाज नाही येणार बाळा, माईक बंद आहे तुझा. चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. परी खूप उत्तर द्यायला लागली. अन्वी शेलार, सीमा, कविता, सुष्मिता वैदेही, आरव बंगले पाटील. ओके, सोपा प्रश्न आहे हा. आकृती पूर्ण करायची आहे तुम्हाला, आकृती पूर्ण करायची आहे. चला, ज्यांचं ज्यांचं इथे सी उत्तर आले ना, त्यांचं बरोबर आहे बघा. ज्यांचं ज्यांचं सी उत्तर आहे त्यांचं बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल ह्या जगताप मॅडम आल्या की फक्त शिकवतातच, काही टाइमपास घेत नाहीत, ब्रेन डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी घेत नाहीत. असू दे, आज बोर झालं तरी पण आज माझा एक दिवसच असतो, 1 ते 2 दिवस बाकी सरच क्लास घेतात. मग सर वगैरे ऍक्टिव्हिटीज घेतात तुमच्या. ठीक आहे, गजबी क्लास करते का? हा, चला पुढील प्रश्न घेऊया आपण आता. याचं उत्तर द्या. आजचा दिवस थोडा जास्त अभ्यास करा, निरीक्षण करायचे, निरीक्षण बघायचंय. ही आकृती जी आहे ती कुठं बरोबर, ही आकृती या कुठल्या आकृतीमध्ये आपल्याला बसवावी लागेल म्हणजे या आकृत्या पूर्ण होतील. सगळ्यात आधी कडा बघा, कडा. हा कुठं बसवावा म्हणजे ही आकृती पूर्ण होईल.
ए मध्ये बसवावं लागेल का बी मध्ये का सी मध्ये का डी मध्ये? डी मध्ये तर नाही बसणार आणि ए मध्ये पण नाही बसणार. आता बी आणि सी चं ऑब्झर्वेशन करा. दोन पर्याय तुम्हाला असे दिलेले असतात जे उत्तर येत नाहीत. मग राहिलेले फक्त दोन पर्यायामध्येच तुम्हाला उत्तर शोधायचंय. कधी कधी तुम्हाला ना हे करायचंय, ऑप्शन कट पद्धतीने उत्तर सोडवायचे म्हणजे वेळ कमी लागतो. आता हे दोन पर्याय गेले, मग तुम्हाला बी आणि सी मध्येच उत्तर शोधायचंय. बघा, ती जर आकृती आपण इथं बसवली तर उत्तर बरोबर येईल. हे अशा पद्धतीने बरोबर, इथं नाही येणार. सी मध्ये येतंय का बी मध्ये येतंय? बी उत्तर हे बरोबर आहे. ओके, चला आता पुढे जाऊया आपण. हा प्रश्न सोडवा. सीमा, परी, इकडं कोण आहे? सरिता तपकीर, प्रणिती माळी, राजश्री इरकर. राजश्री इरकर हे पण कंटिन्यू क्लास करतात रोज. चला प्रश्न क्रमांक 14चं उत्तर द्या. शौर्य भामरे, परीचं चुकलं का परी? आरोही कोकाटे. चला काही जण आरोही म्हणते, डी उत्तर आहे. परीचं बरोबर आले का? बर. हे कोणा श्रेयाच, मला अनम्यूट करा. लावण्या, श्रीषा सूर्यवंशी. 14चं बी म्हणायला लागले बघा काही जण. उर्मी लोटे डी म्हणते. ओके, यस. सुष्मित चितळे पण डी म्हणतोय. आरो बंगले सी म्हणतोय. अरे बापरे, काही जण ए बी सी डी उत्तर देतात. बर. श्रावणी. चला आता बघूया आपण उत्तर काय येते. ओके, बघा आकृती तर पूर्ण करायची आपल्याला. मग सगळ्यात आधी आपण काय करतो, कडा मॅच करतो. बरोबर, आता हे कडा कुठं मॅच होतील? हे तर असं दिले, हे तर असं दिले. बघा ह्या कडा कुठे मॅच होत आहेत? प्रॉपर सी मध्ये कडा मॅच होत आहेत. बरोबर, आणि आपल्याला हे पूर्ण आकृती ही वर्तुळ अशी पूर्ण करावी लागेल ना. डायग्राम आली, आपल्याला हा वर्तुळ पूर्ण करावा लागेल ना. असा, मग बी हे उत्तर बरोबर आहे. सी पण नाही, डी पण नाही आणि ए पण नाही. बी हे उत्तर बरोबर आहे. ही आकृती आपल्याला पूर्ण करण्यासाठी असा गोल काढावा लागेल, असा गोल, आणि हे कडा बरोबर इथं मॅच होत आहे बी मध्ये. ठीक आहे, चला आता पुढे जाऊया. एक मिनिट हा. चला हा प्रश्न सोडवा. बघा आकृती पूर्ण पण करायची आहे आणि कडा पण मॅच करायचे आहेत. आकृती पूर्ण पण करायचे आणि कडा पण मॅच करायचे. आराध्या माळी, अचल गायकवाड, कुठे आहे अचल? डी दिले, VO V2443 यांनी उत्तर. आदिती,
आदिती आदिती आदितीचं जेवण करत करत क्लास चालू आहे. काय उत्तर येईल? भूमिका. हे कोण आहे मला अनम्यूट करा. राखी. ओप्पो. श्री. बी उत्तर आले का? श्री कोण आहे? वन प्लस नाव आहे आणि श्री अरगोटे काहीतरी आहे. श्रावणी. चला, व्हेरी गुड. बऱ्याच जणांनी डी उत्तर दिले. कार्तिक मेरगळ, प्रज्ञेश मरकड, अन्वी कांबळे, ओके. सी सी. संस्कार. आरो बंगले. भूमी टोनगे अनम्यूट नाही करू शकत बाळा. प्रियंका. चला, बऱ्याच जणांचं डी उत्तर आहे, तर आपण या प्रश्नाचं बघूया काय उत्तर येत आहे ते. डी उत्तर याचं बरोबर आहे. याचं उत्तर डी हे बरोबर आहे. ह्या कडा कुठे मॅच होत आहेत? इथं. कडा कुठे मॅच होत आहेत? इथं पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. बाकीचे सगळे पर्याय चुकलेले आहेत. कसा वाटला आजचा क्लास? आजचा क्लास कसा वाटला तुम्हाला सगळ्यांना? आता नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटूया आपण. ओके. छान वाटला, खूप छान वाटला, चांगला वाटला. थँक्यू थँक्यू. हा, आता सगळ्यांनी छान रिस्पॉन्स दिला. आज शेवटपर्यंत सगळे विद्यार्थी जॉईन होते. तर उद्या तुम्ही सगळ्यांनी मम्मी पप्पाला सांगा वेळ काढायला. आणि सर उद्या मीटिंग घेणार आहेत. मीटिंग, पालकांची मीटिंग, पॅरेंट्स मीटिंग होणार आहे आपली. तुमची कशी स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंग होते, तशी विद्यार्थ्यांची पण मीटिंग होणार आहे आणि पालकांची पण मीटिंग होणार आहे. ओके. चला, थँक्यू सो मच. खूप छान. थँक्यू सो मच. उद्या भेटूया आपण. उद्या सुट्टी असते, शनिवार रविवार क्लासला सुट्टी असते, पण उद्या पॅरेंट्स मीटिंग मुळे तुमचा क्लास आहे. ओके. चलो, बाय बाय, गुड नाईट.